हा जो काही गदारोळ उठतो मराठी माणसाला नाही म्हणालं, मग हे जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने आपल्या कायद्यामध्येच बदल केला पाहिजे. मी कोणाबरोबर राहावं, कसं राहावं, कशात राहावं हे ठरवण्याचा अधिकार सोसायटीच्या सभासदांना निश्चितच आहे. मेंटेनन्स नाही दिला तर त्या फ्लॅटची जप्ती करण्या इतपत कायद्यात अधिकार आहे. पण हे तर कोणालाच माहित नसेल. पाळीवप्रमाणे पाळाव्यात का पाळू नये हे तुम्ही ठरवलं तर कुठल्याही कायदा, सहकार खातं, शासन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. सहकारी शासन प्रणीत चळवळ आहे हे सरकारच विसरलंय. आता केंद्रामध्ये अमितजी शाह आल्यापासून हे शासन प्रणीत चळवळ एक कळा लागलाय. सहकारची समृद्धी हा स्लोगन छान आहे, पण यामध्ये काही विशिष्ट लोकांची समृद्धी झालेली दिसते. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. 2-4 दिवसापूर्वी एक बातमी आली की एका मराठी महिलेला मुंबईतल्या एका सोसायटीत घर नाकारलं गेलं. या बातमीची भरपूर चर्चा झाली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिली. एक स्पिरिट जागृत झालं. राजकीय नेत्यांना सुद्धा मुंबईत घर मिळत नाही अशा प्रकारच्या रिॲक्शन्स आल्या. या निमित्तानं एकूणातच भाड्यानं घर घेणं, घर विकत घेणं, तिथं होणारा भेदभाव अशा असंख्य गोष्टी समोर आल्यात. या सगळ्याविषयी आज मी चर्चा करणार आहे ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर सरांची. सर, स्वागत आहे तुमचं थिंक बँक वरती. नमस्कार. मला प्रश्नांना सुरुवात करायच्या आधी हे सांगायचं आहे की हा विषय यासाठी महत्वाचा आहे की आपण सर्वजण कुठल्या ना कुठल्या सहकारी संस्थेचे सभासद असतो. मग ते अगदी आपण जिथं राहतोय त्या फ्लॅटची कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, बंगल्यात राहत असू तर तिथली सोसायटी असेल, आपण कदाचित कुठले तरी प्रोफेशनल्स असू तर आपली सोसायटी असेल, सहकारी बँक असेल. सो आपल्या आजूबाजूला आपण राहत असणाऱ्या घरापासून ते आपल्या दिवसभरातल्या गरजांपर्यंत असंख्य गोष्टीत आपला सहकारी संस्थांशी संपर्क येतो, पण कदाचित आपल्याला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसती. म्हणूनच ज्यांनी राज्य सहकार कायदाच ड्राफ्ट केला त्या व्यक्तीकडून या सगळ्यातल्या निटीगिटीत समजून घ्यायचा हा आजचा प्रयत्न आहे. सर, हाच पहिला प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला घर नाकारणं आणि ती फक्त मराठी असल्यामुळे नाकारणं, जिथून ही सगळी चर्चा सुरू झाली, हे योग्य आहे, अयोग्य आहे, कायद्यात बसतं, काय सांगाल? नाही, सर्वप्रथम त्यांनी मराठी आहे म्हणून घर नाकारलं असा शब्दप्रयोग न करता त्यांनी जर असं म्हटलं असतं की इथं फक्त गुजराती लोकांनाच प्रवेश आहे तर ते जास्त संयुक्तिक वाटलं असतं. कारण का निगेटिव्ह बोलण्यापेक्षा त्यांनी पॉझिटिव्ह जर बोललं असतं की बाबा इथं फक्त गुजराती लोकांनाच प्रवेश आहे किंवा गुजराती लोकच इथं फक्त घर घेऊ शकतात, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्याचं जास्त कायदेशीर आणि संयुक्तिक वाटलं असतं. कारण का सोसायटी हिला जरी सोसायटी स्थापन करण्याला घटनात्मक जरी मूलभूत अधिकार असला तरी त्या सभासदांना एक अधिकार प्राप्त झाला आहे की सोसायटी स्थापन झाल्यानंतर त्या सोसायटीबरोबर कायमस्वरूपी राहण्याचा त्यांना अधिकार आहे. आणि मग त्यांना तोही अधिकार आहे की त्यांनी कोणाबरोबर राहायचं हे ठरवण्याचा अधिकार त्या सभासदांना आहे. मी एक छोटीशी केस सांगतो म्हणजे पटकन कायद्यातले जास्त किचकट शब्द नको की मुंबईमध्ये एक झोरॅस्ट्रियन कोऑपरेटिव्ह सोसायटी होती. 2005चा सुप्रीम कोर्टची केस आहे. त्या झोरॅस्ट्रियन कोऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या उपविधीमध्ये क्रमांक 7मध्ये असा एक नियम केला, इथं फक्त पारशी लोकांना सभासदत्व दिलं जाईल. तिथल्या एका सभासदाला, जी व्यक्ती पारशी होती, तिला स्वतःचा फ्लॅट विकायचा होता. आता स्वतःचा फ्लॅट विकायचा होता तर त्याला जास्त एका पारशी नसलेल्या माणसाने त्याला जास्त ऑफर दिली. पण सोसायटी म्हणाले की नाही, ती व्यक्ती गुजराती होती. त्या गुजराती व्यक्तीला आम्ही सभासदत्व देऊ शकत नाही कारण आमच्या सोसायटीच्या बायलॉजमध्ये आहे की फक्त पारशी लोकांना सभासदत्व द्यायचं. मग ती केस हायकोर्टात गेली. त्यांनी असंही सांगितलं की भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये जात पात लिंगभेद याच्या आधारे सभासदत्व नाकारणं गुन्हा आहे. हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, सोसायटीच्या विरुद्ध निकाल दिला की घटनेच्या विरुद्ध हे तुमचे बायलॉज आहेत. शेवट केस सुप्रीममध्ये गेली, पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र निकाल दिला असं तुमच्या कायद्यामध्ये कुठेही नाही की धर्म, जात पात, लिंग, राजकीय विचारसरणी याच्या आधारे तुम्हाला सभासदत्व नाकारता येणार नाही. त्या लोकांना स्वायत्तता आहे, ॲटॉनॉमी आहे. ती लोक एकत्र आलेली आहेत राहण्याकरता आणि त्या लोकांनी आपण कोणाबरोबर राहावं हे ठरवायचा अधिकार पूर्णतः त्यांना आहे. जर 2/3 लोकांनी जर ठरवलं असेल इथे फक्त पारशी लोकांना सभासदत्व द्यायचं तर त्यात काही वावगं नाही. म्हणजे सर्वोच्च न्यायालयात त्यांनी असंही मांडलं की माझं यात आर्थिक नुकसान होत आहे,
मला इतकी किंमत दुसऱ्याकडून मिळते, तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नाही, त्यांना जर त्या सोसायटीतल्या सभासदांना 2/3 लोकांनी ठरवलं असेल की आम्हाला एका विशिष्ट कम्युनिटीबरोबर राहायचं आहे, त्यामुळं तो कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये झोरास्ट्रियन केसमध्ये सोसायटीच्या बाजूने तो निकाल लागला. आज तुम्ही अनेक बघायला जाल तर वकिलांची सोसायटी आहे, रिटायर्ड सनदी अधिकाऱ्यांची सोसायटी आहे, पुण्यामध्ये टांगेवाल्यांची सोसायटी आहे. पुण्यामध्ये अनेक सोसायटीमध्ये असे नियम आहे की मांस मच्छी खाणाऱ्यांना तुम्ही सभासदत्व देत नाही, कारण का त्यांनी ठरवलं की मी कोणाबरोबर राहायचं. इवन त्याच्या पुढे जाऊन किती दिवस राहायचं हा पण एक अधिकार त्या सोसायटी आपण बायलॉजमध्ये ठरवू शकतो. त्यामुळे उद्या जर असा एक नियम आला की राजकीय पक्षात असलेल्या पदाधिकाऱ्यांना सोसायटीचा प्रवेश द्यायचा नाही असं कुठल्या सोसायटीने ठरवलं तर ते पण व्हॅलिड आहे, त्याला असं तुम्ही म्हणू शकत नाही. फक्त हा जो त्या सोसायटीच्या मुलूंमधले जे की तुम्ही केस रेफर करताय त्यामध्ये जो गुन्हा दाखल झाला तो त्या सोसायटीचे जे कोण सेक्रेटरी असतील ते ॲरोगंटली वागले, त्या महिलेशी असभ्यपणाने वर्तन केलं, फोन काढून घेतला, मारहाण केली, याबद्दलचा तो गुन्हा आहे. मराठी माणूस आहे, त्याची वाक्यरचना चुकली, त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की आपण गुजराती नाही म्हणून तुम्हाला प्रवेश नाही, त्याबद्दल तो गुन्हा नाही आहे. त्यांचे IPC खाली जो गुन्हा दाखल झाला आहे तो असभ्य वर्तन, स्त्रीशी असभ्य वर्तन, मोलेस्ट काही त्याबद्दल तो गुन्हा आहे. त्यामुळे एकंदरीत या केस लॉवरून तुम्हाला पटकन लक्षात आलं असेल की कायद्याची किचकटता मी संपुष्टात आणतो की केस लॉ उदाहरण दिलं की ते पटकन समजतं. त्यामुळं असा सोसायटीच्या उपविधीमध्ये मी कोणाबरोबर राहावं, कसं राहावं, कशात राहावं हे ठरवण्याचा अधिकार सोसायटीच्या सभासदांना निश्चितच आहे. पण मग संविधानातली जी मूलभूत तत्व आहेत, धर्मनिरपेक्षता, समानता, ही प्रोव्हिजन कॉन्ट्राडिक्टरी नाही आहे का? मग प्रत्येक जण ज्याला आपण घेट्टॉयझेशन म्हणतो की आपापल्या घेट्टोमध्ये आपापली जात, आपापला धर्म, आपापली विचारधारा अशीच राहणार नाहीत का? नाही, तुमचं अगदी बरोबर आहे की शेवट असं आहे की कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतं की धर्मनिरपेक्षता ही सार्वजनिक ठिकाणी आहे. जिथं सार्वजनिक आहे, पब्लिक आहे, पब्लिकला हे लागू होतं. पण जिथं मी इंडिव्हिज्युअल आहे, सोसायटी हे आहे. घटनेच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी हा घटनेमध्ये बदल झाला 2013मध्ये 97वी घटनादुरुस्ती आली आणि घटनेमध्ये मूलभूत अधिकार आहेत काय आर्टिकल 14 जसं भाषण स्वातंत्र्य आहे, जसं पूजा स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे, तसं सहकारी संस्था स्थापन करायला पण मूलभूत अधिकाराचा दर्जा दिला गेला आहे 19(1)(c) मध्ये. आणि तो दर्जा दिल्यामुळं सोसायटी स्थापन करणं हा मूलभूत अधिकार आहे. पण त्या सोसायटीमध्ये जी लोकं राहतात, ज्यांनी एकत्र येऊन एक तर सोसायटीचा कम्युनिटी बेस सोसायट्या आहेत. आजही तुम्ही बघायला गेलं तर अनेक सहकारी संस्था, बँका घ्या, सारस्वत बँक आहे, मुस्लिम बँक आहे, कुणबी बँक आहे, त्या कम्युनिटीने एकत्र येऊन माझ्या कम्युनिटीच्या उद्धारासाठी सहकारची संस्था स्थापन गेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमची सहकारी संस्था स्थापन करायला मूलभूत अधिकाराचा दर्जा आहे, परंतु त्या सहकारी संस्थेला स्वायत्तता आहे, ॲटॉनॉमी आहे, आणि ते ॲटॉनॉमी घटनेने दिलेली आहे. त्यामुळे ते ॲटॉनॉमीमध्ये इवन सरकार देखील हस्तक्षेप करू शकत नाही. पुण्यातली एक कर्वेनगर सहकारी संस्था आहे, सरकार कसं हस्तक्षेप नाही करू शकत. तिथल्या लोकांनी ठरवलं की आपल्याला बंगल्यामध्ये राहायचं आहे. ती बंगल्याची सोसायटी आहे. एका प्लॉट धारक होते, त्यांचा बंगला होता, तिथं 4 मुलं होती. त्या 4 मुलांना वाटलं की आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळा एक मजला बांधून राहायचा आहे. त्यांनी सांगितलं आमचा प्लॉट आहे, आमचा आहे स्वतःचा, आणि आम्ही 4 मुलं, आम्ही 4 वेगळं राहणार. सोसायटीने त्याला सांगितलं की नाही, उपविधीमध्ये आम्ही असं म्हणतो की बंगल्यातच राहायचं आहे, इथं तुम्हाला जास्तीत जास्त बंगला बांधता येईल, मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधता येणार नाही. हे शेवट सहकार आयुक्तांकडे, निबंधकाकडे प्रकरण गेलं. आमच्या जॉईंट रजिस्टरने हा निकाल खूप महत्त्वाचा आहे, दूरगामी परिणाम करणार आहे. जॉईंट रजिस्टरने निकाल दिला की देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पब्लिक इंटरेस्ट, देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पूर्वीच्या काळचा तुमचं उपविधी आता बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांनी आमच्याकडं महाराष्ट्र सहकार कायद्यामध्ये कलम 14नुसार असं जर काय वाटलं तर सहकार आयुक्त त्या सोसायटीला उपविधी बदलायचा आदेश देऊ शकतात. बरं, त्यांनी आदेश दिला की तुम्ही तुमच्या सोसायटीची उपविधी बदला आणि बंगल्यांच्या ऐवजी मल्टी स्टोरेड सोसायटी बांधण्याचा उपविधी मंजूर करा.
केस सुप्रीममध्ये गेली. सुप्रीममध्ये पहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला सहकार आयुक्तांना, हू आर यू? हा कायदा बदलायला सांगणारे, उपविधी बदलणारे सांगणारे तुम्ही कोण? त्या लोकांनी जर ठरवलं असेल की आम्हाला बंगल्यातच राहायचं आहे 2/3 लोकांनी, तर त्याला बंगल्यात राहायचाच अधिकार आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही. मग त्यामध्ये एक जजमेंट दिलं गेलं, खूप महत्त्वाचं आहे. सहकार आयुक्त म्हटले पब्लिक इंटरेस्ट, जनहितार्थ. कोर्ट असं म्हटलं, पब्लिक इंटरेस्ट कम्स लेटर, फर्स्ट मेंबर्स इंटरेस्ट. सभासदाचं हित पहिलं, जनहितार्थ नंतर. हा जो सायटेशन आहे, त्या सायटेशनमध्ये जे काही त्याने उद्धृत केलं आहे की पब्लिक इंटरेस्ट जरी असला तरी सभासदांची सोसायटी, सभासदांचं हित प्रथम आणि पब्लिक इंटरेस्ट नंतर येतो. त्यामुळे जिथं जिथं पब्लिक इंटरेस्ट आणि सभासदाचं हित असं क्लॅश होईल, तिथं सभासदाचं हित पहिलं. इथं पण तसंच आहे. या लोकांनी पब्लिक इंटरेस्ट बघायला जाल तर जात पात धर्मभेद याच्या आधारे एखाद्याला सभासद नाकारणं हा होऊच शकत नाही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात. पण मेंबर्स इंटरेस्ट बघायला जाल तर त्यांनी ठरवलं मला कुठं राहायचं आहे. आता एका ठिकाणी आपल्याकडं अनेक सोसायटी आहेत की तिथं आधी विचारता तुम्ही मांस मच्छी खाता का. आता समजा एखाद्या ठिकाणी आहे धर्म, काय स्पष्ट बोलायला हरकत नाही, जैन धर्मी लोक ते खात नाहीत आणि तिथं कोणीतरी एखादा गेला की जो रोज मांस मच्छी खातो आणि त्यांनी समजा बोंबील तळले आणि वास आला आणि संपूर्ण सोसायटीचं डिस्टर्ब होत असेल, तर त्या सभासदांनी ठरवलं की नाही बाबा आपल्याला इथं रिस्ट्रिक्ट करायचं आहे. तर कायद्याने त्यांना ते अलाउड आहे. हा कायदा कुठंही कोणाला कॉन्ट्ररी करत नाही. पण म्हणजे हा जो प्रकार आहे हा घर भाड्यानं देताना आहे, घर विकताना आहे, नक्की कुठल्या ठिकाणी लागू आहे? कारण असंही आहे ना काही ठिकाणी पुण्यात की इतके स्क्वेअर फुटाच्या मालकी तुम्ही असलीच पाहिजे, त्याच्याहून कमी ह्याच्यात तुम्ही विकू शकत नाही, तर कधी कधी लागतंय. ते बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं आत्ताचा करीमनगरचा जो केस लॉ आहे त्यामध्ये त्याने सांगितलं बंगल्यात राहायचं आहे. आता अनेक सोसायटीमध्ये सांगितलं की इतकं स्क्वेअर फुटावरच तुम्हाला घर बांधायचं आहे. इतका स्क्वेअर फुटाचा प्लॉट पाहिजे किंवा 2 तुम्ही त्याला फ्रिंच एरिया आपण म्हणतो तो बांधू शकता. हे सभासदत्व पुरती बायलॉजमध्ये त्यांनी तरतूद केली. अनेक ठिकाणी असं सांगितलं तुम्ही हे घर घेता तर का घेता, तर अनेक लोक अशी आहेत की ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना स्वतःचा स्वतंत्र प्लॉट घेऊन घर बांधता येत नाही. म्हणून मी सांगतो की कोऑपरेटिव्हची निर्मिती ही प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टरचा सुवर्णमध्य आहे. कारण पब्लिक सेक्टरमध्ये सरकारचा पैसा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कॅपिटल इन्फ्युजन खूप मोठं असतं. हे दोन्ही ज्यांना जमत नाही ते कोऑपरेटिव्हमध्ये येतात. मला घर घ्यायचं आहे पण स्वतः बांधणं शक्य नाही, प्लॉट घेऊन कॉमन हॉटस्पॉटमध्ये आम्ही रक्कम टाकतो, एकत्र येतो आणि त्या आधारे एक प्लॉट घेतो आणि स्वतःला हवे तसं आपण घर बांधून घेतो. मग मला घर नाही म्हणून घर असं जर आहे आणि मग मी घर घेतल्यानंतर मला जर कोणाला भाड्याने द्यायचं असेल तर त्या संदर्भात पण नियम करायचा अधिकार सोसायटीला आहे. भाड्याने कोणाला द्यावं, किती द्यावं, भाडं दिल्यानंतर त्यापासून तुम्ही उत्पन्न कमवत असाल तर तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस जास्त द्यावे लागतील. कारण का तुम्ही उत्पन्न कमवण्यासाठी घर बांधलेलं नाही आहे, सोसायटी त्याच्याकरता नाही आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना घर दिलं जात नाही, कारण का तो अनुभव आहे विद्यार्थी आल्यानंतर ज्या प्रकारे सोसायटीच्या लोकांना त्रास होतो असं आहे. त्यामुळे ते नियम केले जातात आणि हे नियम दुसऱ्या कुठल्याही एक्झिस्टिंग कायद्याला व्हायोलेट करत नसतील. बरं, नुसतं 2/3 आहे म्हणून पाशवी बहुमताच्या आधारे काही केलेलं नाही चालणार. दुसऱ्या कुठल्या तरी कायद्याने त्याला रिस्ट्रिक्शन असेल तर ते तुम्ही करू शकत नाही. बरं, गंमत अशी हे नियम केल्यानंतर ते सहकार आयुक्तांकडे मंजुरी करता जातात. सहकार आयुक्त बघतात की कायद्याच्या कक्षेमध्ये हे बसतंय का, दुसऱ्या कुठल्या तरी एक्झिस्टिंग कायद्याला व्हायोलेशन होतं आहे का. नसेल तर ते बायला मंजूर होतात. मंजूर झालं तरच ते ॲप्लिकेशन होतं. म्हणजे सरकारने ते मंजूर केलेलं आहे. मंजूर केलेलं असताना परत सरकार त्या हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळं शासकीय हस्तक्षेपास एक बंदीच आहे सहकारामध्ये. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर सुप्रीम कोर्टामध्ये एक आंध्र प्रदेश डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सहकारचे प्रिन्सिपल विशद केलेत पहिल्यांदा. बरं, त्यामध्ये सांगितले कॉमन नीड, समान गरज असली पाहिजे. मग त्यामध्ये त्यांनी नक्षस आहे, म्हणजे 50 जर प्लॉट एखाद्याला पाहिजे, मला घर पाहिजे ही त्याची गरज आहे, समान गरज आहे. पण त्यामध्ये 50 प्लॉट असतील तर 50 सभासद, 51ला गरज आहे पण ती गरज भागवण्याची क्षमता त्या सोसायटीची नाही.
कारण 50च आहे प्लॉट, त्यामुळे त्यामध्ये सभासदत्वाचा करार होऊ शकत नाही. नुसतं कॉमन गरज असून उपयोग नाही, ती गरज भागवण्याची क्षमता त्या सोसायटीची पाहिजे. कॉमन नीड आहे, लोकशाही नियंत्रण आहे, लोकशाही पद्धतीने काम चालतं. 2/3 मताने आम्ही ठरवलं आहे आणि कुठल्याही कायद्यामध्ये त्याला विरोध नाही आहे. तर आम्ही जे ठरवू त्याला शासन हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळं हे बेसिक प्रिन्सिपल जर लक्षात घेतलं तर हा जो काय गदारोळ उठतो की मराठी माणसाला नाही म्हणालं, मग हे जर थांबवायचं असेल तर महाराष्ट्र सरकारने आपल्या कायद्यामध्येच बदल केला पाहिजे. आणि कायद्यामध्ये त्यांनी आत्ता इमिजिएटली वटहुकूम आणला. कुठल्याही सहकारी संस्थेला आपल्या उपविधीमध्ये जात पात धर्म लिंग या आधारे राजकीय विचारसरणी व्यावसायिक या आधारे सभासदत्व नाकारता येणार नाही असं कायदा आणला. हा कायदा परत कोर्टात कितपत टिकेल याबद्दल मी खात्री देऊ शकत नाही, कारण का स्वायत्तता आहे. हा परत कोर्ट कचेरी होणारच, पण ॲटलिस्ट कायदा आहे तोपर्यंत तर या बाकीच्या सोसायट्यांना अशा प्रकारे भेदभाव करता येणार नाही. पण सोसायटीची सहकारी संस्थेची स्थापनाच कम्युनिटी बेस आहे. अनेक ठिकाणी कम्युनिटीनी आपापल्या कम्युनिटीसाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे मी रिझर्व्ह बँकेला पण कधी मी रिझर्व्ह बँकेच्या स्थायी ॲडवायझरीवर असताना मी सांगतो, यार तुम्ही ज्या बँकांना जी नावं जी अलॉट केली आहेत, कुणबी सहकारी बँक, तुम्ही नावातच कम्युनिटी आहे. नॉर्थ सारस्वत, गौड सारस्वत, NK GSB त्यातच आहे. लोकांना असं वाटतं की बँक जनतेची आहे, पण त्यांनी सांगितलं नाही, आम्हाला ते कायद्याने त्यांनी नाव मागितलं त्याला आम्हाला काही रिस्ट्रिक्शन करता येणार नाही, कायदा आम्हाला अलाउड नाही करत. त्यामुळे हा जर बेस जर नीट समजून घेतला तर अशा प्रकारे गैरसमज होणार नाहीत आणि त्यामुळे लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. हे फार इंटरेस्टिंग आहे की आत्ता एवढ्या सगळ्यांनी रिॲक्शन दिल्या, एवढी त्याच्यावरनं राजकीय धुळवड झाली, पण जोपर्यंत वटहुकूम किंवा कायदा आणत नाही तोपर्यंत सरकार याच्यात काहीच करू शकत नाही. कारण का मला नाही म्हणायचा अधिकार आहे. म्हणजे कसं, अजून एक इंटरेस्टिंग केस सांगतो. केसमुळं काय होतं, लोकांना ते पटतं. कलकत्तामध्ये बालखोटीत एक केस गाजली. त्या व्यक्तींनी एका राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला आणि ती जी संस्था होती त्या संस्थेमध्ये तो नोकरीला होता. त्याने सांगितलं, तू राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला तर आमच्याकडं तुला कंटिन्यू करता येणार नाही. आणि कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणं, युनियन, असोसिएशन, तर आर्टिकल 19 तो त्या माणसाचा फंडामेंटल अधिकार आहे. पक्ष स्थापन करणं, असोसिएशन स्थापन करणं, राजकीय पक्ष स्थापन करणं, राजकीय पक्षात काम करणं हा मूलभूत अधिकार आहे. मग त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, मला मूलभूत अधिकार आहे, त्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करत असताना मला हे नाही म्हणता येत. म्हणजे बघा, मी मूलभूत अधिकाराचे, घटनेतल्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करतोय, एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करतो. कोर्टाने खूप छान उत्तर दिलं. ते म्हणाले, ती संस्था तुला कुठेही राजकीय पक्षामध्ये प्रवेश करू नको असं म्हणत नाही. ती कुठेही म्हणत नाही. ती म्हणते की तू राजकीय पक्षात जा, पण ती संस्था इतकंच म्हणते, राजकीय पक्षात गेलास तर आमच्याकडं नको. आमच्याकडं नको म्हणायचा अधिकार त्यांना आहे. तुला राजकीय पक्षात जाऊ नको असं म्हणायचा अधिकार नाही. निश्चितच, कारण का तुझा तो फंडामेंटल मूलभूत अधिकार घटनेने तुला दिला आहे. तसंच आहे इथं. घटनेने तुम्हाला सहकारी संस्था स्थापन करायचा अधिकार दिला आहे. स्थापन करत असताना स्वायत्तता पण आहे. त्यामध्ये आम्ही ठरवायचं आहे आम्ही कसं राहायचं. 2/3 लोकांनी एकत्र येऊन ठरवलं आम्ही कसं राहायचं, कोणाबरोबर राहायचं, कशा परिस्थितीत राहायचं, हे आम्ही ठरवलं आहे. त्याला कुणी शासन हस्तक्षेप करू शकत नाही जोपर्यंत कायदा तुम्ही आणत नाही. आणि हे सगळं थांबवायचं असेल तर कायद्यामध्ये बदल अपेक्षित आहे. पण या चर्चेला जे काही स्वरूप दिलं गेलं, ज्या प्रकारे अस्मिता जागृती, त्याच्याऐवजी जर कायद्यातच जर बदल केला तर निश्चितच समानता, इक्वॅलिटी पण फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 14 कायद्यासमोर सगळे समान आहेत किंवा कायदा सगळ्यांना समान आहे. ते प्रिन्सिपल पण इथं आणलं, पण कायद्यात बदल करायला पाहिजे, हे निश्चितच. मुलुंडमधली केस काही जणांना खूप लांबची वाटत असेल, बातमीपुरती वाटत असेल, किंवा
आपण म्हणतो ना चर्चा करायचा मुद्दा असेल, पण आज अगदी आमच्या प्रेक्षकातले बहुतांश प्रेक्षक सुद्धा, तुम्ही मी सुद्धा वेगवेगळ्या सोसायटीत राहतो. म्हणजे 11च्या वरती फ्लॅट असतील तर ती सोसायटी बनती. सो इन अ वे आपण सगळेच बहुतांशी लोक आता शहरातली ही सोसायट्यांचा भाग आहेत. पण त्याच्याबद्दल फारसं माहीत नसतं, कारण एकदा फ्लॅट घेतला, शेअर सर्टिफिकेट मिळतं आणि विषय संपतो. तर ज्यावेळी आपण फ्लॅट घेतो एखादा किंवा एखाद्या बंगल्यांच्या सोसायटीत जातो, विकत घेतो, त्यावेळेला पण हे नियम लागू होतात का? आणि नक्की कॉमन मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास माणसाला सोसायटी हा मुद्दा आणि म्हणून सहकार हा मुद्दा कशा कशा अर्थानं मॅटर करतो? नाही, एक तर तुम्ही सोसायटी म्हणजे काही लोक एकत्र येतात आणि आपलं जीवन कसं जगायचं याच्याकरता आम्ही जे ठरवतो आणि कसं जगायचं त्याच्याकरता उपविधी, हे उपविधी कायद्याच्या कक्षेत आहेत का नाही हे बघायचं काम सहकार खात्याचं. त्याच्यानुसार आम्ही सगळं कामकाज करतो. मेन म्हणजे या सोसायटीचं जे उपविधी असतात ते बायबल आहे, ते तुमचं गीता आहे, ती त्याच्यानुसारच तुम्ही सगळं चालणार. त्यामुळे कुठल्याही सोसायटीत जाताना माझा असा एक रिक्वेस्ट असेल, कुठल्याही फ्लॅट होल्डरनी, बंगलेधारकांनी आधी सगळ्यात पहिल्यांदा माझी सोसायटीची उपविधी हे वाचलीच पाहिजेत. आज ते कुणीच वाचत नाही, कुणीही वाचत नाही. इवन त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना देखील माहिती असेल का नाही मला माहीत नाही. आजकाल काय केलं जातं, थोडं स्पष्ट बोलतो. आज मला जर सोसायटी स्थापन केल्यानंतर मी बाजारात एक मॉडेल उपविधी आणतो, आपण त्याला आदर्श उपविधी म्हणतो. शासनाने आदर्श उपविधी करून ठेवलेत. मी फक्त त्याच्यावर माझ्या सोसायटीचं नाव लिहितो, मागच्या बाजूला सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या करतो आणि ते उपविधी सबमिट करतो. ते आदर्श आहेत, पण ते सगळेच तुम्हाला लागू होतील असं नाही. त्यामुळे तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुमचं सोल्युशन वेगळं असेल तर प्रत्येक उपविधी आदर्श आहे. तो तुम्हाला त्यामध्ये काय तुम्हाला अमेंडमेंट सुचवायची असेल, बदल सुचवायचा असेल तर आपला प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन याच्या अनुषंगानं प्रत्येकाने आदर्श उपविधीमधलं काय घ्यायचं, काय गाळायचं, काय बदल करायला पाहिजे हे केलंच पाहिजे. आजकाल तसं होत नाही. बाजारामधले उपविधी वरती फक्त संस्थेचा शिक्का आणि मागं पदाधिकाऱ्यांच्या सह्या, अशाने मग अडचणीत तयार होतात. कारण मला माहीतच नसतं, एखाद्याने मेंटेनन्स दिला नाही तर काय होऊ शकतं. मेंटेनन्स नाही दिला, अनेक ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक जण म्हणतात मी पहिल्या मजल्यावर राहतो, मी लिफ्ट वापरत नाही, मी लिफ्ट मेंटेनन्स कशाला देऊ. पण उपविधी जर वाचले, उपविधीमध्ये तुमचे अधिकार दिलेले आहेत, तुमच्या जबाबदाऱ्या दिल्यात, मग इव्हन तुम्हाला सांगतो की मेंटेनन्स नाही दिला तर त्या फ्लॅटची जप्ती करण्या इतपत कायद्यात अधिकार आहेत. त्याला सोसायटीमध्ये प्रवेश नाकारण्या इतपत 101चं रिकव्हरी सर्टिफिकेट घेतल्यानंतरचे अधिकार आहेत. पण हे तर कोणालाच माहीत नसेल. आणि अनेक लोक काही सांगतात, म्हणजे अनेक ठिकाणी बघितलं की माझ्या घराच्या बाहेरचं मधमाशाचं पोळं काढलं नाही म्हणून मेंटेनन्स देत नाही. जा, माझ्या इथं कचरा पेटी त्याचा वास येतो, मेंटेनन्स देत नाही. अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळं तक्रारी. त्यामुळं सहकारी सोसायट्यांमधल्या तक्रारी या इतक्या क्षुल्लक आणि त्याच्यासाठी सहकार खातं जे राबतं किंवा सहकार खात्याचा जो मॅन पॉवर, त्यांची जी काय प्रोडक्टिव्हिटी, टाईम हा जो वाया जातो. पण प्रत्येकाने जर उपविधी वाचले, सोसायटीमध्ये फ्लॅट घेताना, भाड्याने घेताना, ते उपविधी हे गीता आहे, बायबल आहे. आणि हे उपविधीच कोणी वाचत नाही, ही खरी आज शोकांतिका आहे सगळ्या सहकारी संस्थांमधली सभासदांच्या दृष्टिकोनातून. फार बेसिक प्रश्न आहे की म्हणजे पाळीव प्राणी असावेत का नाहीत. अगदी काही ठिकाणी तर जाहिरात करतात की आमच्या इथं बाल्कनीत कपडे वाळत घालायला बंदी आहे. अशा सगळ्या गोष्टी पण ह्यात ठरवता येतात का? सगळ्या उपविधीमध्ये टोटल उपविधी, तुमची बिल्डिंग कशी दिसावी, कपडे वाळत टाकल्यानंतर एखाद्या बिल्डिंगचा लुक जर खराब होत असेल आणि जर सगळ्या 2/3 लोकांनी ठरवलं असेल की हे करायचं नाही आणि त्या केलं तर रेमेडी पण त्यातच असते, केलं तर तुम्हाला रोजचा इतका रुपये दंड, ही रेमेडी, सोल्युशन आणि नियम. म्हणून तर तेच मी म्हणतो, आदर्श उपविधी हे तुम्हाला समजण्यासाठी आहेत. तुम्हाला नेमकं काय पाहिजे, तुमच्या सोसायटीचा लुक कसा दिसायला पाहिजे. कारण लुक दिसल्यानंतर एक ग्रेस येतो, तुम्हाला असं वाटत असेल. पाळीव प्राणी पाळाव्यात का पाळू नये हे तुम्ही ठरवलं तर कुठलाही कायदा, सहकार खातं, शासन त्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, हे 100%. कारण कसं आहे, हे बघा तुम्हाला सांगतो, एखादा मनुष्य सोसायटीमध्ये आला आणि तो तुमचा फ्लॅट घेतो म्हटल्यावर तो सभासदत्वाचा अर्ज करतो.
अर्ज केल्यानंतर दुसरा जो असतो जो विकतो तो सभासदत्वाचा राजीनामा येतो. त्याचा राजीनामा स्वीकारला जातो. त्याच्या जागी याला सभासद करून घेतलं जातं. सभासद करून घेताना त्यांनी सभासदत्व स्वीकारलं याचाच अर्थ असा आहे की त्यांनी तुम्हाला संमती दिली की तुमच्या उपविधीमध्ये असलेल्या सगळ्या नियमांचं मी पालन करेन. तर दोघांच्यामध्ये सभासदत्वाचा करार होतो. तुम्ही ज्यावेळी सभासदत्व स्वीकारता, शेअर ट्रान्सफर होतात, त्यावेळी तुम्ही मान्य केले की मी ॲक्सेप्ट केले. बायलॉज ॲक्सेप्ट केल्याशिवाय सभासदत्वाचा करार होतच नाही. आणि एकदा का तुम्ही करार स्वीकारलात की त्याच्यानुसार वागण्याची जबाबदारी कायदेशीर, नैतिक तर आहेच, कायदेशीर नैतिक दोन्ही जबाबदाऱ्या त्या सभासदांवर घेतात. फेल्युअर ऑफ विच रेमेडी त्यातच दिलेली असते. मग तुम्हाला इतका दंड केला जाईल, तुम्हाला 25 रुपये केला जाईल, तुम्हाला हे केलं जाईल. यामध्ये म्हणून तर म्हणतो की एक कायद्यात आता याच्यावरनं तुम्ही छोट्या छोट्या तक्रारीवरनं विषय निघाला म्हणून एक नवीन बदल आम्ही सुचवतो आहे. सरकारला सांगतो या सोसायटीमध्ये छोट्या छोट्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी शासनाची अख्खी जी यंत्रणा आहे ती तुम्ही न वापरता या सोसायटीलाच अधिकार द्या. आम्ही त्याला ADR सिस्टीम असं म्हणतो, अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टीम. या सोसायटीमध्येच 2013च्या लॉमध्ये हे आलं होतं. मीच ड्राफ्ट केला आहे. त्यावेळी लॉमध्ये हे आम्ही राज्यपालांच्या वट हुकमामध्ये हे होतं. नंतर असेंब्लीमध्ये तो कलम काढून टाकला. का तर सरकारकडं सगळ्यांनी गेलं पाहिजे विचारायला, नाही तर आमच्याकडं कोण येणार तुम्हाला जर अधिकार दिलं तर. मग त्याने तो कलम काढला. पण या 2-3 लोकांचं एक समिती नेमायची आणि त्या समितीने हा निकाल द्यायचा. ती समिती कोण असावं त्या पण त्या लॉमध्ये आम्ही दिलं होतं. ADR सिस्टीम म्हणजे तुमच्या या ज्या तक्रारी आहेत त्या तुम्हीच एक सिस्टीम करावी. तुम्हाला आम्ही कायद्यात अधिकार दिले होते, आता परत देऊ आता, की तुम्ही ते निकाल द्यायचा आणि तुमचा निकाल हा क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी, अर्धन्यायिक अथॉरिटी म्हणून तो मान्य केला जाईल. त्याच्यानुसार सोसायटीने वागायचं. हे सगळं जे हे रोजच्या जगण्यात 90% माणसांना लागत नाही. अनटिल अँड अनलेस यू आर इन प्रॉब्लेम हा विषय काही समोर येत नाही. तर तुम्ही याच्याबद्दल बोलत असता, पुस्तकही लिहिलंय, कायदा ड्राफ्ट केलाय, पण सामान्य माणसाला नक्की यातल्या काय काय गोष्टी माहीत पाहिजेत. त्याला एवढं माहीत असते की एकदा AGM होते, काय ॲन्युअल जनरल बॉडी काय जे काय असेल, कधी कधी मिटिंग होतात आणि प्रॉब्लेम आल्याशिवाय तो याच्यात पडत नाही. तर सामान्य माणसाला जो कुठल्याही कोऑपरेटिव्ह सोसायटीत राहतोय या सगळ्याबद्दल नक्की काय माहीत हवं? नाही, एक तर AGMबद्दल तुम्ही आता उल्लेख केलात. अनेक AGMबद्दल वर्तमानपत्रामध्ये मला खूप वाईट वाटतं. या सहकारातला मी कार्यकर्ता आहे. AGM अनेक ठिकाणी AGM करता गोंधळ होताना दिसतो. काही ठिकाणी AGMमध्ये आता शिक्षकांच्या AGMमध्ये अंडी फेकल्याचं बातमी आली. वार्षिक सर्वसाधारण सभा, सोसायट्यांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये गोंधळ, मारामाऱ्या, खुर्च्या. कोल्हापूरच्या एका सभेमध्ये तर एका गटाची 2000 लोकं आली, दुसऱ्या गटाची 2000 लोकं आली आणि त्यांना सांभाळायला 4000 पोलीस आले. तर AGM म्हणजे नेमकं काय, वार्षिक सभा म्हणजे नेमकं काय? तर वार्षिक सभा म्हणजे हे सगळे मालक आहेत, शेअर होल्डर आहेत. म्हणजे त्यांनी त्या मालकामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन आहे, त्या शेअर कॅपिटलमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन, मालक आहे ते. या सगळ्या मालकानेच खरं व्यवसाय बघावा अशी कायद्याला अपेक्षा आहे. मालकानेच व्यवसाय बघावा. पण एका वेळी समजा 30,000 मालक आहेत, 30,000 सभासद आहेत, सोसायटीमध्ये 500 सभासद आहेत, हे सगळे जर सोसायटी बघायला लागले तर ते होणार नाही. म्हणून कायदा काय म्हणतो, तुमच्यातील काही लोक तुम्हाला मिळालेल्या मतदानाच्या अधिकारात तुम्ही निवडून द्या संचालक म्हणून तुमचे प्रतिनिधी आणि त्यांना सांगा की तुम्ही आमच्या वतीने हे सोसायटीचा कारभार बघा. तो कारभार कसा बघा, तुमच्या मनाला येईल तसा बघा का, तर नाही, त्याच्याकरता उपविधी. मग उपविधी कायद्याच्या कक्षेत आहेत का नाही हे सहकार खात्याने बघायचं आणि अप्रुव्हल द्यायचं. मग या उपविधीनुसार तुम्ही मला जो अधिकार दिले त्या अधिकारात मी जो सोसायटीचा कारभार बघितला आहे तो कसा बघितला आहे हेच तुम्हाला समजून सांगण्याकरता वर्षातनं एकदा कायद्याने सांगितलं आहे, सगळ्या सभासदांना मालकांना एकत्र घ्या आणि तुम्हाला जो अधिकार दिला आहे त्या अधिकारात तुम्ही वर्षभर काय काम केलं हे या लोकांना समजून सांगा आणि पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी या सभासदांसाठी चर्चा करा. हे कायद्याला अपेक्षित असणारं वार्षिक सर्वसाधारण सभेचं स्वरूप. प्रत्यक्षात आज तुम्ही बघायला जाल तर वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे या सर्व सभासदांना असं वाटतं या सर्व संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्याकरता आपल्याला मिळालेला 1 दिवस आणि त्यात काही प्रश्न विचारले जातात.
एका सभेमध्ये तर एकाने विचारलं, तुम्ही मिटिंगला कुठली बिस्किटं खाता, क्रीमची बिस्किटं का खाता? हे त्या सभासदांनी, हा सभेचा विषय आहे, काय आहे सभा म्हणजे? आणि त्या संचालकांना पण वाटतं की वर्षातून एकदा तुम्ही येत आहे, तुम्हाला कसं हाताळायचं आम्हाला माहिती आहे. जो आमच्या बाजूने बोलतो त्याचाच आवाज सगळ्यांना ऐकू येतो, जो आमच्या विरुद्ध बोलत असतो त्याचा आवाज लोकांना ऐकू येत नाही, का तर त्याचं बटन अध्यक्षाच्या हातात असतं. आणि मग गोंधळ सुरू होतो. आणि मग सभेमध्ये काही केलं जातं. सभेमध्ये 10वीला पहिल्या आलेल्या मुलांचा सत्कार केला जातो. त्यानिमित्ताने सभेला गर्दी केली जाते. सभेच्या सुरुवातीलाच घोषणा केली जाते की सभा संपल्यानंतर उत्कृष्ट सुग्रास भोजनाची व्यवस्था केली आहे. मग भोजनामध्ये काय आहे, जिलबी आहे का काय, त्याच्यावर सभा छान का वाईट हे ठरलं जातं. कायद्याला हे, सहकाराला हे अपेक्षित नाही. त्यामुळं उद्या ज्या आधारे मी म्हणतो की मी बँक उत्कृष्टपणे चालवलेली आहे, ते आधार समजून घेण्याची ताकद समोरच्या सभासदांच्या ज्ञानामध्ये नसेल तर माझ्या वार्षिक सभेला काही अर्थ नाही. मी सांगितलं माझी भांडवल पर्याप्तता 9% पाहिजे RBIला, ती 12%. लोक टाळ्या वाजवतात. मी सांगितलं ती 56%, तरी टाळ्या वाजवतात. म्हणजे 56% चांगली का वाईट? म्हणून सहकार कायद्यामध्ये कलम 24मध्ये सभासदांचा प्रशिक्षण हा एक कलम आहे. त्यामुळे सभासदांना, सहकारी हाऊसिंग सोसायटीमधल्या सभासदांना प्रशिक्षणाची गरज आहे. आणि कायदा म्हणतो 24A मध्ये त्यांना प्रशिक्षण द्या. पण आजपर्यंत कुणीही सोसायटीच्या सभेमध्ये तक्रारीकरता जी सभा भरते त्याच्याशिवाय प्रशिक्षणासाठी सभा, आज सहकार खात्यातील लोक येऊन तुम्हाला प्रशिक्षण देतात, तुम्ही बोलवलं तर. प्रशिक्षण म्हणजे काय? तुमचे अधिकार, तुमच्या जबाबदाऱ्या, एवढंच आम्ही तुम्हाला सांगायचं. तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही. सोसायटीच्या तुमच्या फ्लॅटच्या बाहेर एक छोटीशी जागा आहे, गार्डन आहे, वापरता. मग गार्डन फ्लॅट, मग कायदा काय, मग त्याचं काय, रिडेव्हलपमेंटमध्ये इतकी भांडणं आज आहेत. आज खरं म्हणजे पूर्वी असं होतं की सोसायटीचा अध्यक्ष व्हायला कोणी तयार नव्हतं. कारण सोसायटीचा अध्यक्ष, सेक्रेटरी होणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं. आता मात्र अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंट सुरू झालं आहे. त्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये खूप मोठं असं मॉनिटरी हे यायला लागले. अनेक जण या भांडणं सुरू झाली. त्यामुळे रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, सेल्फ रिडेव्हलपमेंट काय, तुमचे अधिकार काय, हे जर सगळ्यांना प्रशिक्षण दिलं तर एवढे भांडण तंटे होणार नाहीत. सर, आपण कोथरूडला बसलोय. या आपल्या जागेपासून 1 किलोमीटरचा रेडियस काढला तर कमीत कमी 200 सोसायट्यांचं रिडेव्हलपमेंट 100 तरी पकडू जाता जाता दिसतं. तर एकूणच अख्खं पुणं, मुंबईतले बरेचसे भाग हे सगळे आता रिडेव्हलप होत आहेत. आणि अशा वेळेला मग आपल्या या सगळ्या सोसायटी या फॅक्टरची जाणीव खूप लोकांना होती. तर हाऊसिंग सोसायटी रिडेव्हलपमेंट, आणि तुम्ही जो उल्लेख केलात की सोसायटीच ठरवती आम्ही बांधायचं म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट, याच्याबद्दल सविस्तर सांगा. नाही, रिडेव्हलपमेंट म्हणजे त्या सोसायटीचा पुनर्विकास. आता सोसायटीने जर पुनर्विकास केला म्हणजे माझ्याकडं आता 500 स्क्वेअर फूट जागा आहे, पुनर्विकासामध्ये मला 800 मिळणार, तर सोसायटीचा तो सेल्फ रिडेव्हलपमेंट झाला. मी माझी जागा रिडेव्हलप करतो आणि मला वाढीव FSIमध्ये मिळणारा जो काय बेनिफिट आहे तो सगळे सभासदच वाटून घेतात. हा एक प्रकार झाला. काही ठिकाणी असं होताना नाही दिसत. काही ठिकाणी ती संपूर्ण सोसायटी पाडून एखाद्या बांधकाम व्यावसायिकेला हस्तांतरित केली जाते डेव्हलपमेंटसाठी. आणि ते करत असताना त्यांना जो काय वाढीव FSI मिळतो तो वाढीव FSI ते बाहेर विकतात. त्या विकणाऱ्या माणसाला सोसायटी सभासद करून घेते आणि त्या विक्रीतून आलेल्या पैशातून संपूर्ण सोसायटी स्वतः करता जागा एक्सेस वापरते. म्हणजे स्वतः कॉन्ट्रीब्यूट काही करत नाही. हे 10 फ्लॅट एक्सेस आहेत ना, 10 विकायचे तुम्ही, आणि 10तनं आलेला पैसा त्या बिल्डरनी स्वतःचा नफा घ्यायचा आणि आम्हाला 300 स्क्वेअर फूट जागा वाढवून द्यायची. याला आम्ही डेव्हलपमेंट म्हणतो, सेल्फ रिडेव्हलपमेंट नाही म्हणत. सेल्फ रिडेव्हलपमेंट याचा अर्थ सोसायटीनी स्वतः सगळं कॉन्ट्रॅक्टर नेमायचे, स्वतः करायचं आणि जो काय बेनिफिट आहे तो स्वतः घ्यायचा. हे सहकाराला अपेक्षित आहे खरं. पण तुम्ही तुमचा जर आहे म्हणजे आज असं आहे सोसायटीचं, जसं आधी अंडी का आधी कोंबडी, तसं आहे ते की सभासदत्व असल्याशिवाय तुम्हाला फ्लॅट नाही. इथं फ्लॅट असल्याशिवाय सभासदत्व नाही. मग आधी फ्लॅट का आधी सभासदत्व. मग तुमचे 10 फ्लॅट आहेत वरचे,
ते कोणत्या सभासदा करताय तुम्ही? कारण का नक्षच असं आहे, नंबर ऑफ फ्लॅट्स आणि नंबर ऑफ सभासद हे सेम पाहिजे. 51 फ्लॅट्स आहेत, 52 सभासद असू शकत नाही. कारण 52ला फ्लॅट द्या, मग तुम्ही आधी 10 लोकांना नॉमिनल करून घेतलं आहे का? मग आधी तशी जाहिरात दिली आहे का? मग त्या लोकांसाठी वाढीव बांधताय का? हा सगळा जो विषय आहे हा समजून घेण्याचा आहे. त्यामुळे शासनाने आता मी राज्य बँकेचा प्रशासक आहे. रिझर्व्ह बँकेने आम्हाला राज्य बँक आणि जिल्हा बँका यांना रिडेव्हलपमेंट करता लोन द्यायची परवानगी दिली. आम्हाला एक हे दिलं आहे की आमच्या एकंदर ॲसेटच्या म्हणजे लोन पोर्टफोलिओच्या 5% आम्ही कर्ज रिडेव्हलपमेंटला द्यायची. आमच्या स्कीम तयार आहेत. लोक अजून येत आहेत. त्यात मध्यंतरी मुंबईला झालेल्या एका मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशी घोषणा केली की यातलं 4% इंटरेस्ट सबसिडी शासन देईल. अजून परिपत्रक आलं नाही, पण त्यांची घोषणा आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्याचा अभ्यास करून सेल्फ रिडेव्हलपमेंट त्याला परवानगी आहे. पण तुम्ही डेव्हलप करून जर जागा ॲडिशनल FSI बिल्डरला विकायला देणार असाल तर ते कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये येतं. CRE म्हणतो, त्याला कर्ज द्यायला बँकांना अलाउड नाही. परंतु स्वतः करत असाल तर RHCRE रेसिडेन्शियल हाऊसिंग कमर्शियलमध्ये येतं. हा सगळा प्रकार ह्या समजून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आजही जिल्हा बँका राज्य बँकेच्या योजना आहेत. तुम्हाला सोसायटीला रिडेव्हलपमेंट करता कर्ज मिळू शकतं. अनेक लोकांना आम्ही मुंबईमध्ये ठाणे मुंबईमध्ये आम्ही कर्ज दिलेली आहेत. त्यामुळे हा समजून घेतला विषय तर काय त्यात अडचण आहे असं मला वाटत नाही. आणि बांधकाम व्यवसायाने पण कर्ज द्यायला आम्हाला अलाउड केले. त्यामध्ये कमर्शियल जागा किती असावी, एकंदर एरियाच्या 10% हे सगळे नियम आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला राज्य बँकेला नोडल बँक म्हणून नेमलं आहे. आमच्याबरोबर मुंबई जिल्हा बँकेला पण नोडल एजन्सी म्हणून नेमलेलं आहे. त्यामुळे हा माहीत करून घ्यायचा विषय आहे. यासंबंधी अनेक जे काही गैरसमज आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करतायत. आत्ता पुण्यामध्ये पण आणि आमचे सुहास पटवर्धन म्हणून आमचे या फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. ते सहकार खात्याला बरोबर घेऊन सतत सेमिनार घेत असतात रिडेव्हलपमेंटच्या विषयावर. अनेक वकिलांना बोलवतात. मग अवेअरनेस ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. एक थोडा टँजंट प्रश्न तुम्ही उल्लेख केलात म्हणून की हे सोसायट्या स्वायत्त आहेत हे तर सगळं मान्य आहे. पण जर का सरकारनं मदत केली असेल, आता तुम्ही एवढं योजना सांगितल्या, तर सरकारनं मदत केल्यावर सरकार त्यांचे नियम सोसायट्यांवरती लादू शकतं का? की बाबा समजा तुम्ही शिक्षक एकत्र आलाय पण आम्ही जमीन तुम्हाला देतोय म्हणून आमचे नियम, अगदी बरोबर. कारण शासनाची मदत आली की सोसायटी पब्लिक झाली, सार्वजनिक झाली. कारण का शासनचा पैसा म्हणजे कोणाचा? पब्लिकचा पैसा. कर रूपाने आम्ही ज्यांना देतो तर शासन त्यामुळे शासनाच्या मदतीनं जी सोसायटी स्थापन झालेली असेल त्या सोसायटीच्या बायलॉजमध्ये नियमामध्ये इंटरव्हेन्शन करायचा अधिकार शासनाला आहे. त्यामुळं अशा सोसायट्यांना इव्हन माहितीचा अधिकार पण लागू होतो. म्हणजे तुम्ही लाख म्हणत असाल की एखादं विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाला माहितीचा अधिकार नाही कारण का ते खाजगी आहे, नाही. पण त्यांनी जर जमीन शासनाने त्यांना स्वस्तात दिली असेल तर त्यांना माहितीचा अधिकार लागू होतो. कारण का त्यात शासनाचं कॉन्ट्रिब्युशन बाय वे ऑफ स्वस्तात जमीन असं आहे. त्यामुळे जिथं शासनाची मदत आहे तिथं तुम्हाला स्वायत्तता नाही. स्वायत्तता म्हणजे स्वतःच्या पैशातनं कॉमन हॉटस्पॉटमध्ये तुम्ही टाकून 15-20 लोक एकत्र आलात आणि स्वतःची कॉमन गरज भागवण्यासाठी एखादी ॲक्टिव्हिटी रन करत असाल तर स्वायत्तता. आता समजा या पुनर्डेव्हलपमेंटमध्ये शासनाने सबसिडी दिली, 4% शासनाची मदत आली, तिथं तुम्हाला हा नियम, हे जे नियम आहेत ना, करता याला प्रवेश नाही, त्याला हे करता येणार नाहीत, अजिबात करता येणार नाही. कारण शासन हे म्हणजे पब्लिक झालं. त्यामुळं पब्लिक तुमचं रूपांतर खाजगीमधून पब्लिकमध्ये होतं. त्यामुळे तुम्हाला ते नियम करता येणार नाहीत. तेव्हा अनेक वेळेला आपण सोसायटीमध्ये विचारतो की तेव्हा त्या मॅडमने विचारलं की आम्हाला लेखी द्या तुझं काय, तर माहितीचा अधिकार राईट ऑफ इन्फॉर्मेशन हा सहकारी संस्थांना लागू नाही आहे. कारण का सहकारी पब्लिक नाही आहे. ते जिथं पब्लिक कॉन्ट्रिब्युशन असेल तिथं तो माहितीचा अधिकार लागू आहे. त्यामुळं जिथं सभासदाला आमच्या सेक्शन 32मध्ये अधिकार आहे
माहिती घ्यायचा. मी काय काय विचारायचं, बॅलन्स शीट विचारायचं, हिशोब विचारायचा, सभासदाची लिस्ट विचारायची, सगळे माझ्याकडे आहे. पण शासनाची मदत असेल तर भारतातल्या कुठल्याही नागरिकाला त्या सोसायटीमध्ये माहितीच्या अधिकारात काही विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे हे समजून घ्यायची गरज आहे. त्यामुळे सहकारी संस्थेला माहितीचा अधिकार लागू नाही असं स्टेटमेंट न करता शासकीय मदत नसणाऱ्या सहकारी संस्थांना लागू नाही. मग त्याच्याकरता समजा माहिती पाहिजे असेल तर परत एक मुंबई हायकोर्टाचा निकाल आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही सरकारला माहिती विचारा, म्हणजे सहकार आयुक्तांना. कारण सहकार आयुक्तांकडे आम्ही आमचं बॅलन्स शीट सबमिट करत असतो आणि सहकार आयुक्त आमच्यावर कलम 81 खाली लेखापरीक्षकाची नेमणूक करतो. त्यामुळे सहकार आयुक्त आम्हाला आदेश देतात, यांनी माहिती विचारली, यांनी द्यावी, तो त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही ती माहिती सहकार आयुक्तांना देतो, सहकार आयुक्त त्या माणसाला देतात. बॉम्बे हायकोर्टाने सांगितलं असं द्राविडी प्राणायाम न करता सहकार आयुक्ताने सांगितलं याला माहिती द्या तर तुम्ही थेट द्या, यांना असं नका देऊ, तुम्ही थेट माहिती द्या. एकंदर एकच आहे. त्यामुळं तुम्ही सहकार खात्याकडनं ही माहिती मागू शकता. डीम्ड कन्व्हेयन्स, बिल्डर विरुद्ध सोसायटी असे जे काचे खटले खूप कोर्टात जातात, मग कोणीतरी तिसराच व्यक्ती त्यातनं हे करतो, तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे कामाला येतं. 100% कामाला येतं. परत आलं डीम्ड कन्व्हेयन्स. आता म्हणजे अनेक सोसायट्या काय करतात, अनेक बिल्डर्स, बांधकाम व्यावसायिक आधी फ्लॅट विकतात, त्या लोकांची सोसायटी फॉर्म करतात. ती खरी मेंटेनन्स करता फॉर्म केलेली सोसायटी असते आणि आपली मालकी त्या सोसायटीच्या नावाने ट्रान्सफर नाही करत. कारण मालकी ट्रान्सफर केल्यानंतर त्याचे सगळे जे अधिकार आहेत, FSI, BPSI, डीड, हे सगळे सोसायटीकडे जातात आणि त्या बांधकाम व्यवसायाला त्या सोसायटीचे FSI दुसरीकडे कुठेतरी वापरायचा असतो. ॲडजॉइनिंग प्लॉटवर त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. त्यामुळे शक्यतो तो ओनरशिप ट्रान्सफर करू देत नाही. मग सोसायटीचं काय राहतं, राईट ऑफ एन्जॉयमेंट, राईट ऑफ पोजेशन, राईट ऑफ ओनरशिप ट्रान्सफर होत नाही. आम्ही उपभोग घेऊ शकतो, राईट ऑफ पोजेशन आहे, एन्जॉयमेंट आहे. मग हा जर करत नाही तर मग सहकार खात्याने, सरकारने ते डीम्ड कन्व्हेन्सचा आत्ता एक रूल काढला आहे. ते करत नाहीत ना तर आम्ही तुम्हाला डीम्ड कन्व्हेन्स करून देतो. सोसायटी म्हणजे सरकार तुम्हाला ते मालकी हक्क करून देते. जिथं बांधकाम व्यावसायिक नाही म्हणतो त्याचं काय वेस्टेड इंटरेस्ट असतील, का नाही करून देत तो, त्याच्यामध्ये हा एक प्रकार निघालेला आहे. पण हे परत आलं सरकारचे नियम, बायलॉज. अनेक ठिकाणी एखादा फ्लॅट ट्रान्सफर करत असताना अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जाते. त्याच्याकरता पण सोसायटीमध्ये आज सहकार खात्याने परिपत्र काढली की तुम्ही ट्रान्सफर चार्जेस किती घ्यावेत. कारण का प्रत्येक घटनेमध्ये पण रिझनेबल म्हणजे काय, तो एक प्रकार आहे. तो पण सरकारने आज तुम्ही फ्रेमवर्कमध्ये घालून दिला आहे. व्हॉट यू मीन बाय रिझनेबल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी भांडत बसण्यापेक्षा आपल्याला जर माहीत असेल चार्जेस कशावर ठरवायचे, त्याचे पण निकाल आहेत. पर स्क्वेअर फूट एरियावर ठरवायचे का नंबर ऑफ फ्लॅट्सवर ठरवायचे. तुमच्या घरात काही लोक म्हणतात याच्याकडं 15 लोक आहेत, हा पाणी जास्त वापरतो. माझ्याकडे मी नवरा बायको दोघंच आहेत, आम्ही पाणीच वापरत नाही, लाईटच नाही, आम्ही एवढं मेंटेनन्स का द्यायचा. याच्याकडे 15 लोक आहे, म्हणजे पर पर्सन आकारायचा का पर स्क्वेअर फूट एरिया आकारायचा का काय, कशावर आकारायचा. हे सगळे आज सायटेशन्स आहेत, न्यायालयीन निवाडे आहेत. त्यामध्ये कुठेही ॲम्बिग्युटी नाही. ॲम्बिग्युटी तयार होण्याचं एकमेव कारण म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस नाही. त्यामुळे ॲम्बिग्युटी तयार होते आणि मग तावातावांनी भांडणं सुरू होतात. प्रत्येकजण आपला मुद्दा मांडताना लॉजिकली तो पटवून देतो आणि लॉजिकली तो पटतो पण नाही असं नाही. आता तुम्ही मगाशी म्हटलात की मराठी आहे, मी नाही म्हटलं. लॉजिकली कोणालाही ऐकलं तर ते थोडंसं स्पिरिटच तयार होईल, नाही असं नाही. परंतु त्यांनी चुकलं, मी गुजरात त्यांनाच प्रवेश आहे असं म्हटलं म्हणजे निगेटिव्हिटी निघून जाते. कारण तर लॉ आहे तसा त्याने केला आहे, उपविधीमध्ये असेलही त्याच्या. त्यामुळं तसं करता येतो का, तर करता येतो. त्यामुळे हे जर अवेअरनेस आला तर मला वाटतं काही त्यामध्ये काही होणार नाही. स्ट्रक्चरच कम्युनिटी बेस आहे पहिल्यापासून सहकाराचं. त्या कम्युनिटीनी आपापले अनेक ठिकाणी बघा, पटवेकर लोकांनी स्वतःची एक पतसंस्था स्थापन करतात की आमच्या लोकांना. पण त्यातमध्ये असं नाही करतायत ज्याला बँकिंग लायसन्स आहे, आम्ही पब्लिक डिपॉझिट म्हटल्यानंतर या विशिष्ट लोकांचे डिपॉझिट घेऊ, यांना लोन देऊ, असं व्यवसायामध्ये रूल करता येणार नाही. कारण का तो लायसन्स दिलं आहे रिझर्व्ह बँकेने
यांनी केली नोंदणी रजिस्ट्रेशन. त्या रजिस्ट्रेशनच्या नोंदणीमध्ये उपविधीमध्ये तुम्ही काही करा, पण लायसन्स दिले रिझर्व्ह बँकेने पब्लिकचा मान्य, त्यामध्ये तुम्हाला हा भेदभाव करता येणार नाही. याच लोकांना कर्ज देणार, यांचा डिपॉझिट देणार, कारण की ती पब्लिक संस्था झाली. त्यामुळे दोन गोष्टी फरक आहे. लायसन्स देणारी संस्था रिझर्व्ह बँक आहे, केंद्रीय कायद्याअंतर्गत बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट अंतर्गत ते आहे, आणि तुमची नोंदणीकृत आहे महाराष्ट्र राज्य सहकार कायद्याअंतर्गत ती आहे. त्यामुळे यामध्ये थोडासा फरक करणं खूप गरजेचं आहे. दोन प्रश्न येतात. एक, आपण ओव्हरऑलच कास्ट बेस्ड काही करणं फारसं उचित मानत नाही की एखाद्या जातीवरनं काही करायचं नाही, पण तेच कास्टला कम्युनिटी म्हणलं की त्याची बँक काही काढू देतो. आणि पण त्याच्यात पुन्हा अशी गंमत आहे की बँक कम्युनिटीची, पण त्याचे काम मात्र सगळेजण करू शकतात. म्हणजे मी XYZ जातीचा नसीन तरी सुद्धा मी त्या बँकेत जाऊन करू शकतो. तर हे कॉन्ट्राडिक्टरी वाटत नाही? नाही, कसं आहे, त्या बँकेच्या संचालक मंडळ शेवट असं आहे, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट वेगळा आणि बिझनेस पार्ट वेगळा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पार्ट हा तुमचं ती संस्था चालवण्याकरता जे काय आहे, संचालक मंडळ, त्याची घटना, त्यामधले संचालक कसे असावेत, काही असावेत, आणि बिझनेस हा पब्लिकशी आपण करतो. त्यामुळं तिथं बिझनेस लायसन्स वेगळं असतं आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नोंदणी वेगळी. रजिस्ट्रेशन इज क्वाईट डिफरंट पार्ट आणि लायसन्स इज ए डिफरंट पार्ट. एखादी सहकारी संस्था रजिस्टर्ड होते, ती नोंदणीकृत झाल्यानंतर त्याला लायसन्स, पतसंस्थेचं लायसन्स, दूध उत्पादक संस्थेला दुधाचं लायसन्स, साखर कारखान्याला साखर उत्पादन करायचं लायसन्स, बँकेला बँकिंगचं लायसन्स हे व्यवसायासाठी आहे. तो व्यवसाय पब्लिकशी निगडीत आहे. तिथं तुम्हाला रिस्ट्रिक्शन टाकता येत नाही. मी याला साखर विकेन, याला विकणार नाही. परंतु सभासद कसा पाहिजे, संचालक मंडळात किती जागा कोणाकरता पाहिजेत, की आम्ही विशिष्ट लोकांना संचालक म्हणून घ्यायचं का नाही, किंवा कोणाला सभासद म्हणून घ्यायचं, ते ठरवायचा अधिकार, म्हणजे माझा संचालक कसा असावा हे ठरवायचा अधिकार सभासदांना आहे. तो 6 फूट उंच पाहिजे, नाके डोळे नीट पाहिजे का काय पाहिजे, मी क्वालिफिकेशन ठरवणार. आता माझ्या बँकेमध्ये मी 30 वर्षापूर्वी एक बायलॉ केला. 30 वर्षापूर्वी माझ्या सहकारी बँकेत, त्यावेळी काही नव्हतं. मी असं केलं की माझ्या बँकेचा संचालक हा ग्रॅज्युएट असला पाहिजे. त्या काळी मी नियम केला AGMमध्ये, बायलॉजमध्ये दुरुस्ती करायला, की माझ्या बँकेच्या कुठल्याही सभासदाला इलेक्शनला उभं राहायचं असेल तर पात्रता निकष तो ग्रॅज्युएट पाहिजे. अनेक लोकांनी त्या काळात थोडासा हास्य केलं की सभासद आहे, सभासदाचे हक्क, इक्वल राईट, फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार, इलेक्शन लढवायचा मला, कुणीही लढतो. काही लोकांनी सांगितलं की वसंतदादा पाटील 4थी पास होते, पण त्यांनी महाराष्ट्राचं सरकार चालवलं, त्यामुळे ग्रॅज्युएट असणं हे क्वालिफिकेशन असू नये. एका तर बाईंनी मला छान, एक खेडेगावातली बाई, तिला कोणीतरी लिहून दिली असेल चिठ्ठी, तिने मला भर सभेत विचारलं, ज्ञानेश्वर तुकाराम काय ग्रॅज्युएट होते का? लोकांना वाटलं आता काय उत्तर येईल, पण मी त्यांना सांगितलं नंबर पण आहे की ज्ञानेश्वर तुकाराम ग्रॅज्युएट नव्हते, पण त्या काळात रिझर्व्ह बँक पण नव्हती. आज माझ्या रिझर्व्ह बँकेचे परिपत्रक वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन बँकेच्या निर्णय प्रक्रियेत जर मला भाग घ्यायचा असेल तर मला तेवढं क्वालिफिकेशन आवश्यक आहे, कारण मी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मला बँक चालवायची. आणि त्यावेळेला तो माझा तो नियम 30 वर्षापूर्वी व्हॅलिड ठरला. आजही माझ्याकडं ग्रॅज्युएट असल्याशिवाय संचालक म्हणून उभं राहता येत नाही तुम्हाला. माझ्या सभासदांनी 2/3 लोकांनी ठरवलं की माझा संचालक कसा असावा. आजही तुम्ही हे नियम करू शकता उपविधीमध्ये. त्यामुळं उपविधी सभासदाचे अधिकार याबद्दल अवेअरनेस असला ना, मला वाटत नाही काही भांडणं तंटे हे जे अनेक छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद निर्माण होतात ते होणार नाहीत. शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न, एक बेसिक, सहसा कुणी कायदा वाचत नाही म्हणून मी नाही वाचलेलं, मलाही माहीत नाही. सहकार कायदा राज्याचा का देशाचा, कोण ठरवतं? आणि तुम्ही जी सारखं त्या घटना दुरुस्तीचा उल्लेख करताय, ती घटना दुरुस्ती काय होती? एक जनरल क्युरिओसिटी म्हणून प्रश्न. नाही, क्युरिओसिटी म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की 97 जी घटना दुरुस्ती झाली ती सुप्रीम कोर्टाने रद्द केली. आज अनेक जण म्हणतात, मोठमोठे लोक मी जाणार, पण मला एक सांगावंसं वाटतं की 97 घटना दुरुस्ती रद्द झालेली नाही. घटना दुरुस्ती ह्या 3 प्रकारची असते. पहिल्या प्रकारात एक बहुमत, त्याला आपण सिम्पल मेजॉरिटी म्हणतो,
51% खासदारांनी ओके केलं, उपस्थित असणाऱ्या मतदान करणाऱ्यांमध्ये 51%, आम्ही त्याला सिम्पल मेजॉरिटी म्हणतो. दुसरी घटना दुरुस्ती असं स्पेशल मेजॉरिटी, हे मतदान करणाऱ्या उपस्थित असणाऱ्यांपैकी 2/3 लोकांनी मंजूर केलं, ते स्पेशल मेजॉरिटी. आणि तिसरी घटना दुरुस्ती असते की घटना दुरुस्ती झाल्यानंतर भारतात असलेल्या राज्यांपैकी 50% राज्यांनी तशाच प्रकारचं अनुमती त्याला दिली पाहिजे. ही घटना दुरुस्ती माननीय शरद पवार साहेबांनी आणली कृषी मंत्री असताना. सहकार मंत्री पण ते होते त्या काळात. त्यावेळी सहकार मंत्री कृषी मंत्री खातं एक होतं आणि त्यावेळी त्यांना वाटलं की घटना दुरुस्ती दुसऱ्या प्रकारात आहे, म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. पण सुप्रीममध्ये केस गेल्यानंतर अनेक वर्षांनी तो निकाल लागला परवा. त्यांनी सांगितली घटना दुरुस्ती तिसऱ्या प्रकारातली आहे, म्हणजे 50% राज्यांनी त्याला संमती द्यायला पाहिजे. त्यामुळे ज्या राज्यांनी 50% राज्यांनी संमती न दिल्यामुळं ती घटना दुरुस्ती राज्यांवर बंधनकारक नाही, पण केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीला आहे. किंबहुना आत्ता जो केंद्राने मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा ॲक्ट अमेंड केला तो 97 घटना दुरुस्तीच्या आधारेच केला. त्यामुळं आज महाराष्ट्र राज्याला व्हॉलेंटरीली ती घटना दुरुस्ती स्वीकारून आपला कायदा करता येतो व्हॉलेंटरीली. पण 50% राज्यांनी संमती दिली तर तो परत 97 घटना दुरुस्ती सगळ्यांना ॲप्लिकेबल होईल. त्यामुळे हे 3 प्रकारचे जे आहे यामध्ये विषय निघाला म्हणून एक लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोनात एक गंमत सांगतो. मी याचा अभ्यास केला आहे. माझं ते पुस्तक प्रवास 97 घटना दुरुस्तीचं प्रसिद्ध आहे. 22 वर्ष लागली ही घटना दुरुस्ती यायला, 22 वर्ष. तर ही घटना दुरुस्ती पहिल्यांदा मूलभूत अधिकाराचं एक सेक्शन आहे 19(1)(c). त्या 19(1)(c)मध्ये युनियन आणि असोसिएशन असा शब्द आहे. त्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी शब्द घालावा म्हणून या सगळ्या समितीने आग्रह धरला. ब्युरोक्रॅट्स का तयार नव्हते. ब्युरोक्रॅट म्हणले अहो युनियन शब्द आहेच ना, असोसिएशन इन्क्लूड्स कोऑपरेटिव्ह, असोसिएशन आहे, कोऑपरेटिव्ह देखील असोसिएशन आहे. या लोकांनी आग्रह धरला मग एवढं इन्क्लूड आहे तर जास्त स्पष्टता यावी त्यासाठी तुम्ही कोऑपरेटिव्ह शब्द टाका. तो शब्द शेवट टाकला. घटना दुरुस्ती ज्यावेळी लोकसभेत मांडली गेली, बघा किती मजेशीर आहे, फॅक्ट्स आहेत, ती आवाजी मतदानाने फेटाळली गेली. आवाज किती मोठा असू शकतो, आवाजी मतदानाने फेटाळली गेली. आणि ती मतदानाला टाकल्यानंतर तीच घटना दुरुस्ती 276 विरुद्ध 36 मतांनी पास झाली. जी आवाजी मतदानाने फेटाळली गेली ती मतदानामध्ये 276 विरुद्ध 36 मतांनी मंजूर झाली. त्या मतदान करत असताना बटन दाबत असताना काहीतरी घोटाळा झाला म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलं की मोजणी घ्या. त्यावेळी तत्कालीन कम्युनिस्ट खासदार गुरुदास दासगुप्ता म्हणून दासगुप्ताने सांगितलं असा प्रेसिडेंट नाही आहे, नियम मतदान होऊ शकत नाही. इतिहासात पहिल्यांदा सभासदांचं कल लक्षात घेता सभापती त्या मीरा कुमारी देवी होत्या. त्यांनी पहिल्यांदा आदेश दिला की मतदान घ्या. मग परत मतदान घेतलं. त्यामध्ये मात्र फक्त 16 मतं विरुद्ध पडली आणि 294 मतं यांच्या बाजूने पडली. म्हणजे 3 वेळेला, एकदा आवाजी मतदानाने फेटाळला गेला, दुसऱ्या वेळी मतं 36 विरुद्ध पडली, तिसऱ्या वेळी मतं 16 विरुद्ध पडली. लोक तीच एक 10 मिनिटाचा फरक, म्हणजे किती कल्पना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लोकसभेत ज्यावेळी हे बिल पास झालं नंतर ते राज्यसभेत गेलं. राज्यसभेमध्ये ज्या पक्षांनी लोकसभेमध्ये या विधेयकाला पाठिंबा दिला त्यांनी राज्यसभेत विरोध केला. म्हणजे लोकप्रतिनिधींची याला चंचलता म्हणायची का अभ्यास नाही म्हणायचं का? आवाजी मतदान जे फेटाळलं जातं तर प्रत्यक्ष मतदानात मंजूर होतं, दुसऱ्या वेळी मतदान केलं तर त्यावेळी मतांमध्ये फरक पडतो. राज्यसभेत जे पक्ष इथं पाठिंबा देतात लोकसभेत ते तिकडे विरोध करतात. त्यामुळे एकंदरीतच सगळ्यांना ज्याची गरज आहे की नेमकं सहकार हे बेस काय आहे, सहकाराची निर्मिती कशी आहे. भारताच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकाराचं महत्त्व सांगितलं की प्रत्येक गावामध्ये एक शाळा, एक सहकारी संस्था आणि एक ग्रामपंचायत ही काळाची गरज आहे. आणि यात अमितजी शहा जे नवीन सहकार मंत्री त्याने देखील तेच तत्त्व घेतलेलं आहे. सहकारची समृद्धी त्यांनी प्रत्येक गावामध्ये एक प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी म्हणजे प्राथमिक
कृषी सोसायटी असावी, पॅक्स ज्याला आपण म्हणतो ती असावी म्हणून त्यांनी नवीन हेच केलं आहे. त्यामुळं सहकार पाहिजेच. त्यामुळे हे खरं बेसिक आहे. पण सहकार म्हणजे नेमकं काय, चालवायचा कसा, काय कसा. म्हणून मध्ये एकदा मी म्हटलं सहकारची समृद्धी हा स्लोगन छान आहे, पण यामध्ये काही विशिष्ट लोकांची समृद्धी झालेली दिसते. सहकाराला अपेक्षित आहे ते तळागाळातल्या सभासदाची समृद्धी. त्याच्यासाठी आत्ता प्रयत्नशील सगळेजण आहेत. त्यामुळं सहकार समजून घेतला तर सहकार खरोखरच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप चांगली भूमिका बजावू शकते. आणि सहकारामध्ये जे काही वातावरण सध्या सहकाराबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये जे काही त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी आहे, ही जर नीट जर भांडणं पणते मारामाऱ्या हे जे काय होतं, त्यामुळं उद्या जर सहकार समजून घेऊन जर आम्ही मध्यंतरी एकदा मी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सह्याद्रीला मी त्यांना, शरद पवार साहेब पण हजर होते, मी त्यांना एक सूचना केली की लोकांना असं जर वाटतं ना सहकारामध्ये राजकीय हस्तक्षेप नको, असं जर वाटतं, नियमात बसतं का नाही हे द्या सोडून, पण तुम्ही एक जर वटहुकूम काढला की राजकीय पदाधिकाऱ्यांना, राजकीय पक्षाच्या पद असणाऱ्या लोकांना सहकारामध्ये संचालक होता येणार नाही. सगळी जनता खुश होईल. जनतेला वाटेल की सरकार खरंच सहकाराच्या मागं उभे. विलासराव देशमुखांनी मला हसत असं सांगितलं, तू मला काय खुर्चीवर बसू नाही देत, कारण माझ्याकडनं 80% आलेली लोक सहकारातनं आलेली आहेत. हा विनोदाचा भाग सोडून देऊ, पण असं करता येतं का, तर करता येतं. बायलॉजमध्ये एखाद्याचं सोसायटीने बँकेने ठरवलं की राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तींना संचालक मंडळामध्ये एलिजिबिलिटी नॉर्म्समध्ये, पात्रता निकषामध्ये निगेटिव्ह केलं तर कुठल्याही कायद्याचं उल्लंघन नाही, करू शकतो. पण हे कुठेतरी डेअरिंग केलं पाहिजे. हे फार मोठी चर्चा आहे, मोठी गोष्ट आहे. पण एक शेवटचा प्रश्न, सामान्य माणसाच्या आयुष्यातलं पहिलं स्वप्न, पहिलं टँजिबल स्वप्न हे घर घेण्याचं असतं. आणि तिथं तरी निदान कॉपरेटिव्ह सोसायटी अपवाद वगळता येते. आणि मग पुढे त्याच्या प्रोफेशननुसार, त्याच्या कामानुसार, तो शहरी आहे का ग्रामीण आहे, त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या कॉपरेटिव्ह संस्थांचा संबंध त्याच्याबरोबर येतो. हे सगळं समजून घेणं कदाचित अवघड आहे, वेळ नाही, प्रायोरिटीज नाही. मलाही आज तुमच्याशी बोलल्यावर 90% गोष्टी नव्यानं कळल्या, मला काही माहीत नव्हतं. तर हे कळावं किंवा निदान यातली बेसिक गोष्ट माहीत असावी म्हणून काय केलं पाहिजे प्रत्येकाने? बेसिक गोष्ट माहीत पाहिजे म्हणजे माझी सगळ्यात पहिल्यांदा सरकारला मी आत्ताही भारत सरकार एक 2002 नंतर पहिल्यांदा वाजपेयींच्या काळामध्ये नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी तयार केली गेली. ती 2002 नंतर आज 22 वर्षांनी 21 वर्षांनी पॉलिसी तयार होती आहे. अमितजी शहांनी ते सुरेश प्रभू साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती पॉलिसी तयार केली. आम्ही सुचवलं की हा सहकार हा विषय शालेय जीवनापासूनच निगडीत असावा, अभ्यासक्रमातच तो असावा. 5वी 6वी 7वी 8वी इवन कॉलेज लेवलला पण अभ्यासक्रमात विषय असावा. पूर्वी तुम्हाला आठवत असेल की आपल्या शाळेंमध्ये की सहकार भांडार असायचं, सहकारी संस्था विद्यार्थी दशेमध्ये असायच्या. आणि आज कायद्यामध्ये शालेय जीवनातल्या लोकांना देखील, विद्यार्थ्यांना सहकारी संस्था स्थापन करता येते. मेजर पाहिजे असं नाही, संज्ञान पाहिजे असं नाही. ती मुलं देखील शाळेची वह्या पुस्तकं एकत्र लॉटमध्ये घेऊन आपल्यामध्ये स्वस्तात वाटून घेण्याकरता सहकारी संस्था स्थापन करू शकतात. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये एक सहकार भांडार असावं, प्रत्येक शाळेमध्ये सहकारी डेमो बँकिंग असावं, एका वर्गामध्ये बँकिंग शिकवावं, प्रत्येक वर्गाने एक मॅनेजर, शिपाई, क्लार्क म्हणून भूमिका बजावावी. त्यांनी त्यांचं कलेक्शन, फीचं कलेक्शन, त्या रूपाने व्हाउचर काय, चेक काय, आपल्या शाळेची सगळी फी त्यांनी कलेक्ट करावी. त्यामुळे बँकिंगचं प्रशिक्षण, सहकारी बँकिंगचं प्रशिक्षण आणि सहकारी संस्था ही काय आहे, सक्सेस स्टोरीज काय. आज महिला गृहोद्योग लिज्जत पापडची सक्सेस स्टोरी, अमूलची सक्सेस स्टोरी, आज नेमकं हे सगळं त्या विद्यार्थी दशेपासूनच आज लोकांपर्यंत पोचलं. आज बघायला जाल तर सहकारी संस्थेचा ग्राहक वर्ग हा 55 वर्षाच्या पुढचा दिसतो. यंगस्टर आमच्याकडं कोणी आलेला दिसत नाही आम्हाला. यंगस्टर हा नेहमी प्रायव्हेट सेक्टर, हाय फाय, त्याला ते बँकेत न जाताच त्याचं ऑनलाईन सगळे व्यवहार होतात. त्यामुळे हळूहळू अजून 20 वर्षांनी बघायला जाल तर आमचा ग्राहक वर्ग 80-90चा होईल.
आणि मग आमचं सहकार संपून जाईल. तर विद्यार्थी दशेपासून हे सहकार काय आहे हे कळायचं असेल तर शालेय अभ्यासक्रमामध्ये सहकाराचा समावेश पाहिजे. आम्ही सुचवलेलं आहे नॅशनल पॉलिसीमध्ये. आणि सहकाराच्या सक्सेस स्टोरी आज कुरियन असेल, लिज्जत असेल. लिज्जतमध्ये माझी आईने पुण्यातलं लिज्जत पापड स्थापन केलं. 6 अशिक्षित बायकांना मिळून तिने स्थापन केलं. ती नंतर लिज्जतची संचालिका झाली. तिने जवळजवळ अनेक शाखा बिहारपासून पाटण्यापासून जम्मू काश्मीरपर्यंत तिने शाखा उघडल्या. अशिक्षित बायकांनी उत्कृष्ट चालवलेली संस्था ही लिज्जत आहे. करोडो रुपयाचा व्यवहार आहे. रशियामध्ये अनेक ठिकाणी आज त्यांचं पापड पोचतो. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने समान नफा वाटणी. संचालिकेला जो नफा मिळतो तोच स्वीपरला मिळतो. नफ्याची समान वाटणी. खर्च होऊ नये म्हणून सोन्याच्या रूपात देतात ते. 2 तोळे सोनं, 3 तोळे सोनं दिवाळीला. त्यामुळे झाडूवाला आणि संचालिका हे सहकारातलं तत्त्व आहे. समान वाटणी, समान नफा हे या संस्थात पाळतायत. आज भारतभर त्यांच्या शाखा आहेत. हे जे सक्सेस स्टोरी लोकांपर्यंत आली पाहिजे. फक्त सहकारातले वाईटच गोष्टी आपण मीडियामध्ये आणतो. त्यामुळे हे सगळं सहकार वाढण्याच्या दृष्टिकोनातनं शालेय स्तरापासून ही खूप काळाची गरज आहे. का शेवटचं एक वाक्य सांगतो. सहकारी शासन प्रणीत चळवळ आहे. हे सरकारच विसरलं आहे. आत्ता केंद्रामध्ये अमितजी शाह आल्यापासून हे शासन प्रणीत चळवळ एक कळा लागला आहे. नाहीतर लोकांना वाटायचं शासन प्रणीत चळवळ आहे. सहकाराचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. स्वतंत्र मंत्री प्रत्येक राज्यामध्ये आहे. त्यामुळे सहकारी शासन प्रणीत चळवळ आहे याचाच विसर सहकार राज्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे हे शासन प्रणीत चळवळ आहे. त्यामुळे शासनाने अनेक ठिकाणी पूर्वी गरीब लोकांना सहकारामध्ये एंट्री भांडवल नव्हतं म्हणून शासनाने त्यांना भांडवल पुरवायचं आणि ते सहकारी संस्था स्थापन करायची आणि ग्रामीण अर्थव्यवस्था वर आणायची. हे करत सहकार चळवळीचं धोरण. पण शासनाने दिलेलं भांडवल हे परत करायचं असतं हीच लोकं विसरून गेली. हे मोठमोठे जे साखर कारखाने त्यांनी भांडवल परत केलंच नाही. त्यामुळे शासनाचा पण दृष्टिकोन थोडासा सेफ झाला. हे सगळंच बदलायचं असेल तर एका वाक्यात बोलायचं तर सहकारी शासन प्रणीत चळवळ याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवलं पाहिजे. या दृष्टीने सहकाराच्या वाढीसाठी संपूर्ण 100% डिवोशन हे सरकारने दिलं पाहिजे असं एक प्रामाणिक मत आहे. सर तुमचे खूप खूप आभार. खूप शिकवणारं आजची मुलाखत होती. निदान मी तरी खूप शिकलो. आमच्या बहुतांश ऑडियन्सलाही काही ना काहीतरी नक्की मिळेल. परत भेटत राहू पण इथंच थांबूया. धन्यवाद सर. नमस्कार.